राज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नड. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना श्री वैद्यवसव मुक्ता वैद्य. प्रकरण 19. सुलभ अभ्यास. सूचना. व्यवहारात सुख समाधान प्राप्त करून घेण्यासाठी सत्यासत्य हिताहित विचार फार सहाय्यक आहेत. त्यासाठी वेदांताचा अभ्यास करण्यापूर्वी हे सामान्य विवेक अंगवळणी पाडून घेतले तर विवेक शक्ती जागृत होऊन त्यानंतर ज्ञानाचे अनुसंधानरूपी जादा अभ्यास करणे शक्य होते. आम्ही तसे सुलभ अभ्यास या प्रकरणात सांगत आहोत. 1. भय चिंता निवारण्यासाठी विवेक. 1. संकटाचे काल्पनिक भय. जीवनातील प्रत्यक्ष दुःखापेक्षा दुःखाचा कोरडा भ्रमच मानवाला डसत असतो. घरात एखाद्याचा मृत्यू होणं, मोठी आर्थिक हानी होणं, चोरी होणं इत्यादी मोठी दुःख मानवाच्या संपूर्ण आयुष्यात बोटावर मोजण्या इतकी येतात. त्या प्रत्यक्ष प्रसंगात दुःख करायचे ते तर करू दे, पण केवळ कल्पित संकटाच्या भयाने आपल्या उपलब्ध असंख्य सुखाचे क्षण मातीमोल करणे ही शोचनीय स्थिती होय. 2. जीवाला घाबरायला काही प्रमाण आहे की नाही? प्राप्त परिस्थितीत उणिवा शोधायला काही हिशेब आहे की नाही? विकल्पाच्या जाड भिंगातून पाहणाऱ्या त्याच्या डोळ्याला यत्किंचित लहानसे विषयसुद्धा पर्वतप्राय वाटतात. 3. बहुतेक सर्वजण पुढे आपल्याला कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावे लागणार आहे कोण जाणे अशी चिंता करतात. पण अनिश्चित असलेल्या काल्पनिक दुःखाचे भय बाळगण्यापेक्षा पुढे निश्चितपणे येणाऱ्या शेवटच्या मुख्य मृत्यूबद्दल जागृत का होऊ नये? आणि ज्ञानाने मरण भयच नाहीसे करून मधल्या लहान सहान भयाचे निवारण का करू नये? 4. वारुळात नारळाप्रमाणे घट्ट कठीण मातीच्या घरात वाळवी नावाचा किडा राहतो. मोठमोठ्या दगडाखाली विंचू राहतात. 2 दगडाच्या फटीत किंवा खडकात बेडूक राहतो. समुद्राच्या तळाशी आणि भूगर्भात असंख्य जीवसृष्टी असते. सारांश. अंधारात ओझ्याखाली हवा नसलेल्या ठिकाणीही हे जीव जगू शकतात, किंबहुना सुखी जीवन जगतात. यावरून असे सिद्ध होते की वातावरण परिस्थितीशी जुळवून घेणे हा प्राणीमात्रांचा सहज स्वभावच आहे. तर एका परिस्थितीत राहून दुसऱ्या परिस्थितीची कल्पना करून भिणाऱ्या प्राण्यांना भयानकता भासते. 5. प्रत्येकजण आपल्या मनानेच चिंता करतो. चिंता करायलाच हवे असे कुणीही त्याच्यावर बंधन घालत नाही, किंवा चिंता केली नाही तर चालणारच नाही असेही नाही. एवढंच नव्हे तर सर्वांचा चिंता करू नकोस असाच सल्ला आहे. आप्तेष्ट मित्र इत्यादी तशी विनंतीही करतात. शास्त्र गुरुजनही वारंवार चिंता करू नकोस असा उपदेश करतात. पण मानव मात्र त्या सर्वांची इच्छा आणि बोध झुगारून देऊन हट्टाला पेटून चिंता करतच बसतोच. त्याला दुःख चिंता यांचा इतका अभिमान कशासाठी? आणि त्या योगे तो कोणते सुख प्राप्त करून घेतो हे त्यालाच माहिती. 6. आतापर्यंतच्या तुझ्या आयुष्यातील 40-50 वर्ष सुसूत्रपणे गेलीच ना? उरलेल्या आयुष्यातील 10-20 वर्षेही त्याचप्रमाणे सुसूत्रपणे जाणार नाहीत का? 7. वेदांत ब्रह्मात्माच्या निर्भय परमानंद स्थितीचा घंटाघोष करीत असताना हे खुळे मन या साम्य स्थितीचेच भय वाटून घेते. आत्मस्थिती म्हणजे एक अत्यंत काळोख असणारी अवस्था आहे अशी कल्पना करून घेऊन विषण्ण होते. झोपेत अनायासे आनंद स्थिती असली तरीही जागृत अवस्थेत डोळे मिटले की दिसणारा काळोख झोपेचीच अवस्था आहे असे मानून मन भयग्रस्त होते.
अशा अत्यंत सुखदायक झोप समाधी स्थितीला भिणारे नेबळट मन आणखी कशाला भिणार नाही. 2. काही सुलभ नकोत. 8. मागे म्हणजे भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टींची आठवण करू नकोस आणि भविष्यात काय होईल याची कल्पना करू नकोस. मागे तू नीच योनीत जन्मला होतास आणि अज्ञानी दशेत अनेक हास्यास्पद गोष्टी केल्या होत्यास. मग त्या सर्व सोडून तू मागच्या थोड्याच गोष्टींची आठवण काढून दुःखी का होतोस. मागील सर्व गोष्टी स्वप्नवत होऊन गेल्या आहेत. आता काहीही निश्चित नसलेल्या भविष्याचीही कल्पना करू नकोस. खरं म्हणजे पुढे असे होईल या चिंतेला अपूर्णता आणि सुखाची उणीव हेच मूळ कारण आहे. म्हणून उगाचच पुढची चिंता करणे सोड. शेख महम्मदाप्रमाणे हवेतच सुख साम्राज्याचा किल्ला बांधू नकोस. तो क्षणभर सुखाभास दाखवून तुला निराशेच्या खड्ड्यात ढकलून देईल. तात्पर्य, मागे झालेल्या गोष्टी खेळातील शो प्रमाणे म्हणून विसरून जा. पुढील घटनेबद्दल कल्पनाही करू नकोस. 9. परिस्थितीची अपेक्षा बाळगू नकोस. मनुष्य आपल्याला अपार संपत्ती मिळाल्यावरची परिस्थिती, पत्नी, मुलं, आप्त मित्र यांनी अत्यंत प्रेम केल्यावरची परिस्थिती, आपल्याला विशेष मान सन्मान मिळालेली परिस्थिती इत्यादी अनेक परिस्थितींची कल्पना करीत त्या प्राप्त झाल्या की आपण सुखी असे समजतो. पण या सुखी परिस्थिती म्हणजे एक कल्पना मृगजळ मात्र आहे. म्हणून तशा कोणत्याही प्रसंगाची, घटनेची अपेक्षा न बाळगता सध्याच्या प्राप्त परिस्थितीतच शांती